लागवड केल्यानंतर ऊसाच्या पाचट जे असतं त्याचं इथं मल्चिंग केलेलं आहे. ऊसाच्या पाचल्याचा अजून फायदा म्हणजे हे सेंद्रिय घटकच आहे, ते कुसून त्याचं चांगलं खत होतो. शिवाय बुलाट ते टाकल्यामुळं तिथं गवत येत नाही. त्यानंतर पाणी कमी लागतं, मुळातच डाळिंब पिकाला पाणी कमी लागतं. त्याशिवाय हे जर तुम्ही आता खाली उकरून बघितलं तर अतिशय बघा, हे जर उकरलं तर त्याच्या खाली एकदम अशी भुसभुशीत एकदम तुम्हाला जमीन दिसणार. हा फायदा मल्चिंग केल्यामुळे होतो. शिवाय गांडुळाची संख्या वाढते आणि जमीन भुसभुशीत राहिल्यामुळं पिकाची मुळी चांगली चालते आणि मुळी चांगली चालल्यामुळं ऑटोमॅटिक झाड आपलं चांगलं वाढणार आहे. त्यामुळं रासायनिक खतं वापरत असताना, मी स्वतः एक नर्सरीवाला आहे किंवा माझं रासायनिक खताचं दुकान आहे, तरी मी तुम्हाला सांगतोय की विनाकारण रासायनिक खताचा जास्त वापर करू नका. तुमच्या झाडाचं आरोग्य धोक्यात घालू नका आणि तुमची जे जमीन आहे, जमिनीची सुपीकता पण तुम्ही नष्ट करत आहात. त्यासाठी ज्या पिकाला जे लागते तितकंच द्या. कोणतरी सांगते म्हणून जास्त भरम